नमस्कार. शीर्षक आहे स्वभाव आणि गुण व्यक्ती तितक्या प्रकृती अशी आपल्या मराठीत म्हण आहे. त्याच्याबद्दल हे प्रकरण आहे. स्वभाव या शब्दाची फोड स्वतःचा भाव अशी आहे. आपण आगगाडीतून किंवा मोटारने प्रवासाला जातो तेव्हा आपल्याला रस्त्याच्या कडेला जी झाडे दिसतात त्यांच्यात एकही झाड दुसऱ्यासारखे हुबेहूब नसते. एवढेच नव्हे तर त्यांच्या हिरवेपणातही सूक्ष्म फरक असतो. त्यांना फुटणारी फुले आणि फळे निराळी असतात. हा पुढचा भाग झाला. पाळीव प्राण्यांमध्ये एकाच जातीची असली तरी देखील त्यांच्या स्वभावात अंतर असते. काही जास्त गुरगुरतात, काही कमी. काही आखडतात तर इतर गोडीगोडी करतात आणि लाडात येतात. व्यक्ती तितक्या प्रकृती आपल्यातली म्हण काही खोटी नाही. माणूस जातीतही दोन माणसे कधीही हुबेहूब नसतात, कारण त्यांच्यामधले गुण निरनिराळ्या तऱ्हेने मिसळून प्रकट होत असतात. पूर्वी सुद्धा आपण प्रकृती शब्द बघितला आहे, पण माणूस त्याच्या परिस्थितीचा कसा सामोरा जातो हे त्याच्या स्वभावावर किंवा प्रकृतीवर आहे. तेव्हा आता प्रकृतीच्या प्रकारांचा विचार करू. हा विचार फार पूर्वी कपिल नावाच्या विचारवंताने मांडला होता आणि 3 प्रकारात सांगितला. या प्रकारांना गुण म्हणतात. त्यातला पहिला गुण आळस आहे. या गुणाला तम असे नाव आहे. तम म्हणजे अंधार. असल्या माणसाच्या डोक्यात प्रकाश पडत नाही, त्याला काही करावेसे वाटत नाही आणि एकंदर जगाच्या बाबतीत तो निराश असतो. सर्व जीवसृष्टीत हालचाल अभिप्रेत आहे. तीच मुळी या माणसात अभावाने आढळते. दुसऱ्या गुणाला रज असे नाव आहे. एका अर्थाने हा तमगुणाच्या विरुद्ध टोक आहे. हा गुण माणसाला फारच क्रिया करणे भाग पाडतो. असला माणूस चळवळ्या, उतावळा, सतत काहीतरी मिळवूला पाहणारा असतो. याला उसंत नसते. एक काम संपते तोवर दुसरे काम त्याच्या मनामध्ये तयार असते. किंबहुना आपल्या मनाचा गुण रज आहे असे म्हटले जाते. तिसरा गुण सत्व आहे. हा गुण विवेक हा शब्द वि अधिक विच असा बनला आहे. विचचा अर्थ निवड करणे असाही दिला आहे. तेव्हा माणूस विचार करून आपण काय करायचे याची निवड करतो तेव्हा तो सत्वगुणी आहे असे म्हटले जाते. हे तिन्ही गुण माणसामध्ये थोड्याफार प्रमाणात असतातच. आपण पदार्थ ज्याच्या गुणावरून ओळखतो किंवा त्याला गुण असतात म्हणून त्याला पदार्थ म्हटले जाते, कारण याच्या गुणावरून त्याचा अर्थ कळतो. माणूस एक जिवंत पदार्थच असतो म्हणून त्यालाही गुण असावेच लागतात. हे 3 गुण आपल्या कर्माची दिशा ठरवतात. पण ढोबळ मानाने असे म्हणता येते की झोप ही गोष्ट तमोगुणाशिवाय अशक्य आहे. आयुष्यात संसारच काय नुसते जगायचे असेल तर क्रिया करणे भाग असते आणि क्रिया मुख्यतः रजोगुणांमुळे होतात आणि शेवटी सारासार विचार करत जगायचे असेल तर सत्वगुण लागतो. सारासार या शब्दात सार आणि असार असे 2 शब्द आहेत. सार म्हणजे आपल्या जगण्याचा आवश्यक असलेले चैतन्य जे मूलभूत आहे. आपण पौष्टिक पदार्थाचे सार काढून त्यातला महत्वाचा भाग घेत असतो. त्यातून आपल्याला उपयुक्त ऊर्जा मिळते. सार काढून टाकल्यावर जे फोलफट उरते ते असार असते. ते आपल्या शरीर मनासारखे नाशिवंत असते, परंतु नाशिवंत असले तरी ते आपल्या जगण्याचे तात्पुरते का होईना माध्यम असते आणि म्हणून सार आणि असार या दोघांचा विचार करत जगायचे असते. त्याला सत्वगुणाची मदत होते आणि आयुष्य एकांगी होत नाही आणि सार्थ ठरते. आपल्या सगळ्यांच्याच गोष्टीत हे गुण कसे व्यक्त होतात आणि आपण त्यांच्याप्रमाणे कसे वागतो हे आपण पुढच्या प्रकरणात बघणार आहोत.